दिल्लीतील जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले। शहरभर आंदोलनं, मोर्चे आणि निदर्शनं झाली। परवानगीशिवाय जमाव जमवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल करत काही आंदोलकांना ताब्यातही घेतलं। दिल्ली आंदोलनाचा तणाव वाढत असताना मुंबई पोलिसांनी नेमकी कोणती पावलं उचलली, किती गुन्हे दाखल झाले आणि या सगळ्या प्रकरणांचं पुढे काय होणार, पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानं सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय। नीट आणि स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्री पदाच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन उभं राहिलंय। अखेर 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आंदोलनाला मोठं यश मिळालं। मात्र आंदोलनादरम्यान दिल्ली, मुंबईसह अनेक शहरात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार का, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। उम्मीद है कि वादे निभाए जाएंगे। जो शांतिपूर्ण जो प्रदर्शन कर रहे हैं उन पर कोई एक्शन नहीं होगा। अगर शरारती तत्व हो जो साफ शरारत के लिए कर रहे हो तो हम ये नहीं कह सकते हैं कि कहीं भी कुछ ना हो और कुछ भी हो, मगर ये बहुत साफ करना चाहूँगा कि शांतिपूर्ण प्रदर्शन हमारा संवैधानिक अधिकार है, उसको आदर किया जाए। दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले। शहरभर मोर्चे, रॅली आणि निदर्शनं झाली। अनेक ठिकाणी पोलिसांची परवानगी न घेता आंदोलनं करण्यात आली। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले। पण तरीही निदर्शनं सुरूच राहिल्यानं पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे दाखल करत कारवाई केली। मुंबईत आंदोलकांवर एकूण 16 FIR दाखल करण्यात आले, ज्यामध्ये शेकडो विद्यार्थी आणि काही आयोजकांवर गुन्हे दाखल झालेत। शिवाजी पार्कमधील परवानगीशिवाय झालेल्या रॅली प्रकरणीही आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। तर सरकारकडून दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येते। पण विद्यार्थ्यांनी मागणी करूनही गुन्हे मागे घेण्यात आले नाही तर विद्यार्थी आणि तरुणांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो। यामध्ये FIRची नोंद पोलीस रेकॉर्डमध्ये राहू शकते, पोलीस पडताळणीत माहिती विचारली जाऊ शकते, पासपोर्ट, व्हिसा किंवा परदेशी शिक्षणावेळी परिणाम होऊ शकतो। मात्र न्यायालयात दोष सिद्ध न झाल्यास प्रकरण निकाली निघू शकतं। माझं म्हणणं हेच आहे की सर्वप्रथम या मुलांवरच्या ज्या आहेत त्या केसेस मागे घेतल्या पाहिजेत, एक GR करून देशभरामधल्या सर्व विद्यार्थ्यांच्या। आणि दुसरं आमचं म्हणणं असं आहे की ज्या मुलांचं दुर्दैवाने याच्यात मृत्यू झाला त्यांना कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे। आज आमचा जो म्हणणं आहे त्याच आम्ही होम मिनिस्टरांची अपेक्षा करतो की त्यांनी त्या केसेस मागे घ्याव्यात आणि देशाच्या पंतप्रधानांनी जे आहे त्या विद्यार्थ्यांची माफी मागावी, कारण एवढ्या काळामध्ये जो मनस्ताप, जो शारीरिक त्रास आणि ज्या तऱ्हेने त्यांच्यावरती लाठीचार्ज झालं हे योग्य नाही, कारण शेवटी ती भारताची आमची तुमची मुलं आहेत ही आमची अपेक्षा आहे। दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले। मात्र मुंबई पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली, वेळीच जमावबंदी लागू केली। आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलनांना परवानगी नाकारली। संवेदनशील भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला। काही आंदोलकांना ताब्यात घेऊन समज देऊन सोडण्यात आलं। इतकंच नाही तर काही व्हायरल व्हिडिओवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तातडीनं चौकशीचे आदेशही देण्यात आले। हा या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उघडलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे। हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे। त्याच्यामध्ये दिक्केंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन संपलं असलं तरी आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्याचं भवितव्य अजूनही अनिश्चित आहे। त्यामुळे गुन्हे मागे घेतले जाणार की कायदेशीर लढाई पुढे सुरू राहणार, याकडे विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।